मनपातील घडामोडींसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पुण्याच्या महापौर पदासाठी नाव डावलल्यामुळे भाजप नगरसेविका वर्षा तापकीर नाराज असल्याची चर्चा. महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकांच्या बैठकीला वर्षा तापकीर गैरहजर. महापौर पदासाठी नाव चर्चेत, मात्र मंजुषा नागपुरे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब. मालेगावमध्ये भाजपसोबत गट नोंदणी करणं काँग्रेसला महागात पडलं. मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई. पक्षशिस्तीचा भंग केल्यानं एजाज बेग यांचं तत्काळ निलंबन. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानं कारवाई. पुण्यामध्ये 9 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक. महापौर निवडीसाठी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावणार. सभेसाठी राष्ट्रवादीकडून पत्र पाठवलं जाणार. जळगावच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळेंचं नाव निश्चित. शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार. महापौर उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला. मुंबई पालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती. उद्या कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी करणार सईदा खान. नवाब मलिकांच्या भेट. पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे उद्या घेणार पत्रकार परिषद. प्रभाग 38 मध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचा आरोप. पत्रकार परिषदेमधून मांडणार पुरावे. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. चंद्रपूर महानगरपालिकेमधील वडेट्टीवार समर्थक 18 नगरसेवक दिल्लीकडे रवाना. वडेट्टीवार समर्थक 30 जणांचा गट केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार असल्याची माहिती. प्रतिभा धानोरकर समर्थक 10 नगरसेवक अज्ञातस्थळी. कल्याण डोंबिवलीमधल्या ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेविका कीर्ती ढोणे आता संपर्कात. कल्याण पश्चिममधल्या शिवसेना शाखेमध्ये लावली उपस्थिती. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर हवा. मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. आंदोलकांचा महापालिकेवर धडकण्याचा इशारा.